जे छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय केला की ज्यांनी ज्यांनी स्त्रियांवर हात घातला त्यांचा चौरंग केला गेला असं या भारत सरकारने पण मनावर घेतलं. हो, चांगली फिल्म. चांगलं होतं फिल्म. हो चांगली. आणि ते सरांचं काम कसं होता? चांगलं होतं. सरांना पाहिला हवा का मूवी? हो पाहिला हवा. थँक्यू. भाऊ फिल्म कशी होती? मस्त एकदम झकास. थँक्यू. भाई पिक्चर कसा था? खूप छान. आणि रितेश देशमुखचा काम कशा होता? खूप छान सरांना पाहिला हवा का? हो पाहिला हवंय सर्वांनी. थँक्यू. कशा होता? काय म्हणतात? सर पिक्चर आहे, मस्त होतं. सरांना पाहिला हवा का movie? नक्की पहिलाच म्हणून मला बघायला तर आवडतं तुला. आवडलं का तुला? हो रितेश देशमुख सरांचं काम कशा होता? एकदम मस्त. मस्त होता. हां आपल्याला काय आवडलं फिल्ममध्ये? फिल्ममध्ये ओव्हरऑल त्यांचं जे त्यांनी हे केलं होतं, जे मांडलं त्यांनी एक व्यवस्थित मांडलं. आणि रितेश देशमुखनी पण चांगलं काम केलं आहे. त्यांनी व्यवस्थित म्हणजे ते प्रत्येक पार्ट त्याने एक व्यवस्थित मांडलं गेलं आणि ते आमच्यापर्यंत पोचलं. खूप सुंदर मूवी आहे आणि असंच मूवी येत राहू आणि आमच्या लहान मुलांना ते बघायला मजा वाटेल. खूप छान सुंदर. थँक्यू. असं काय म्हणतात फिल्मच्याबद्दल? अतिशय सुंदर मूवी आहे आणि अतिशय सुंदर बनवलेलं आहे. आणि रितेश देशमुख सरांच्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? Sorry? त्यांचं काम कसं होतं रितेश सर? अतिशय सुंदर काम केलेलं आहे. प्रत्येक मी जर थांबा. कॅरेक्टर एकदम चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे. बेटा काय म्हणणार तुम्ही? फिल्म कशा वाटतं होतं? फिल्म छान होते आणि सुंदर होतं. आवडलं तुला फिल्म? हो. सर्वांना काय म्हणणं पाहण्याबद्दल? हां सबको क्या कहना चाहेंगे देखने के लिए? हा पिक्चर बघा आणि ह्या पिक्चरला खूप चांगले कॉमेंट्स द्या. मॅम काय म्हणणं शेवटमध्ये फिल्मच्याबद्दल? हा पिक्चर खूपच सुंदर आहे. सगळ्यांनी बघायचा. बिकॉज मराठी माणसासाठीच पिक्चर बनला आहे. सगळ्यांनी बघू शकता. एवढा म्युझिक बद्दल काय म्हणणं? म्युझिक पण सगळं जबरदस्त. सगळं जबरदस्त आहे. सगळं एक थँक्यू मॅडम. पिक्चरबद्दल काय म्हणणार मॅडम? खूप छान पिक्चर आहे आणि रितेश- सगळ्यांनी बघावा. रितेश सरांचं कामबद्दल काय म्हणणार? खूप सुंदर आवडलं मूवी एकदम? खूप छान. म्हणजे खरंच खूप प्राऊड आहे. थँक्यू. असं काय म्हणतात फिल्मच्याबद्दल? कशी वाटली तुम्हाला फिल्म? फॅमिलीसोबत आपण पाहिला. फिल्मच्याबद्दल काय म्हणणार? चांगली आहे. रितेश सराबद्दल काय म्हणणार? रितेश सरांमध्ये हां चांगली ॲक्टिंग केली. चांगली मूवी आहे. आवडलं एकदम? एवढा पण हे नाही वाटला पण आहे. चांगली. मॅम काय म्हणतात फिल्मच्याबद्दल? किती चांगली होती मूवी? छान आहे. छान आहे. खरंच छान आहे मूवी. सबको दिखनी चाहिए फिल्म थिएटर में. हां. बाबू आवडलं तुला? थँक्यू. और पब्लिक के लिए क्या मैसेज जाएगा लास्ट में? पब्लिक के लिए क्या कहना चाहेंगे आप लोग? पब्लिकला मेसेज असा असेल की आपण महाराजांबद्दल काही गोष्टी आहेत त्या समजल्या पाहिजे. त्यांनी स्वराज्यासाठी आपल्यासाठी रयतेसाठी काय केलं ते या पिक्चरच्या माध्यमातून दाखवलं आहे. तसं काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पूर्णतः समजल्या नाहीत. काही लोकांना माहिती नसतं. तर या अवगत झाल्या पाहिजे की पुढे जाऊन पुढची पिढीला पण या अवगत होऊ शकतं. थँक्यू. असं पिक्चरबद्दल काय म्हणणं? आपण पाहिलं राजू शिवाजी किती चांगली होती movie? सुंदर पिक्चर एकदम बेस्ट एकदम बेस्ट. एकदम सुंदर पिक्चर. रितेश सरबद्दल काय म्हणणार? आज सुंदर काम केलंय. सरना पाहायला हवं का थिएटरमध्ये जाऊन? हाँ सबको देखना चाहिए. अच्छा बहुत अच्छा पिक्चर है. काय म्हणणार आपण सर फिल्मबद्दल? रितेश देशमुखनी चांगलं काम केलं आहे. गुड. अभिषेकचं पण चांगलं काम आहे. सगळ्यांचं चांगलं काम आहे. और संजय दत्त का जो कितना खतरनाक काम था उसके बारे में अच्छा है. संजय दत्त का भी अच्छा काम है. व्हेरी गुड प्रोग्रेस. सबको देखनी चाहिए. हाँ देखना चाहिए. और अजय अतुलचा म्युझिक बद्दल काय म्हणणार आपण? एकदम A1 A1 होता ना? A1. रेटिंग काय असेल फिल्मच्याबद्दल? 5. 5. मॅम काय म्हणणार आपण? थांबला इकडे. खूप छान मूवी आहे. छान एकदम आताच्या जनरेशनने बघितली पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचा तो इतिहास दाखवला आहे तो खरंच खूप छान त्यांनी मस्त केलेला आहे. आणि रितेश सरांची भूमिका तर खूपच छान खूपच छान. आहे. एकदम म्हणजे शिवाजी महाराजांची आठवण येते बघून. अभिषेक बच्चनचा बद्दल एक नंबर. आणि सलमान खानचा जे कॅमिओ होता त्याच्याबद्दल काय ते म्हणणार? तर एकदम सरप्राईज होतं. खूप आवडलं मस्त. movie? आवडलं खूप movie? छान मूवी आहे. मस्त आहे. खूप सर्वांनी बघितला पाहिजे. शेवटी हे मला सांगा काय डायरेक्शन किती चांगलं होतं रितेश देशमुखचं? ते ॲक्टिंग तर चांगलीच होती खूप. डायरेक्शन बद्दल काय म्हणतात? रिएक्शन तर एकदम मस्त. खूपच छान. उनका आगे भी फिल्में करनी चाहिए डायरेक्ट. खूप मस्त. खरंच करायला पाहिजे. छान आहे. रेटिंग छान काय आहे असेल दाखवलं. 5 मधून? 5 पैकी 5. थँक्यू सो मच. फिल्म कैसी लगी? क्या कहना चाहेंगे? बहुत कशा अच्छा वाटलं? काम किया है रितेश देशमुख ने. कितनी अच्छी फिल्म थी. क्या कहना चाहेंगे पब्लिक? 5 out of 4. रितेश सराबद्दल काय म्हणणार आपण? खूप चांगलं काम केलं. त्यांनी खूप मेहनत पण केली सर्वांनी पिक्चरबद्दल. आणि
रितेश सर ॲज अ डायरेक्टर ॲज एन ॲक्टर कितना अच्छा काम उनका था. नाही त्यांनी डायरेक्टरवर पण खूप चांगलं काम केलं आता म्हणजे सिनेमॅग्राफी खूप चांगली केली त्याने पण सलमानचा कॅमिओबद्दल काय म्हणणार आपण. खूप चांगला कॅमिओ आम्ही इथे शॉकच झाले Shock झाला. हां. आणि पिक्चरचा स्केल कसा होता खूप बिग स्केल होता का. हो 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 एकदम म्हणजे जे स्लोमो वापरले त्यांनी एकदम एकदम राईट टाईमवर वापरले आणि अजय अतुलचं म्युझिकबद्दल काय म्हणणार ते तर टॉप नॉचेस असतं रेटिंग काय असेल 5 मधून. 5मधून 4. ठीक आहे. काय म्हणणार फिल्मच्याबद्दल कशी वाटली फिल्म आपल्याला. लाईक रितेश देशमुख आणि जेनेलियाने एकदम सुपर्ब काम केलं आहे. मी फर्स्ट टाईम त्यांचं ॲज अ डायरेक्टर आणि हे बघितलं आहे. सो जेनेलिया आणि रितेश इनफॅक्ट सगळ्यांमध्ये आईजमध्ये इमोशन्स दिसत होते की ते किती ईगरली त्यांना पिक्चर करायचा होता आणि सगळे इमोशन्स त्यांनी सगळे त्या मेहनत सगळी त्या आईजमध्ये दिसते आणि आय वॉज सो शॉक आफ्टर सीइंग की रितेश देशमुख वॉज अ रायटर लाईक ते रायटर होते. सो शॉकिंग होतं ते पण खूप सुंदर आणि खूप मस्त होतं. जेनेलिया बोला किंवा कुठेही सगळे साईड ॲक्टर्सपासून सगळ्यांनी एकदम सुपर्ब ॲक्टिंग केली आहे. विद्या बालन पण दिसत पुस्तक त्याच्याबद्दल विद्या काय बालन म्हणणार. तर टॉप नॉच आहे. तिथं ॲज युजल तिथं टॉप नॉच आहे. तिचं काय बोलते ना त्या तिच्या लेवलला कोण नाही. तिचं सगळं आईजमध्येच तिचं सगळं ॲक्टिंग असतं एकदम. सलमान खानचं कॅमिओबद्दल काय म्हणणार. सलमान खान हे शॉकिंग होतं लाईक बोलतात ना त्यांचं जे कॅरेक्टर होतं इवन दो लाईक मराठी ते बोलले आय डोंट नो इट वॉज डब और ते रिअलमध्ये बोलले पण इट वॉज सुपर्ब. सगळं ओव्हरऑल सुपर्ब होता. जे सगळं ऐकलं होतं की इट वॉज गोईंग इट विल गो फ्लॉप या फिर असं पण मी पब्लिकला बोलीन डू काम मराठी पब्लिक डू काम आणि बघा तुम्हाला खरंच त्यांचं काम दिसेल खरंच. थँक्यू. लास्टली अजय अतुलचं म्युझिकबद्दल काय म्हणणार आपण. ते तर ॲज युजल टॉप नॉचच आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये जर आपण सॉंग्स आणि विचारलं तर अजय अतुल कम्स फर्स्ट. महाराष्ट्र दिवस आहे त्याच्याबद्दल प्रेक्षकांना काय म्हणणार. रेटिंग काय असेल फिल्मची तुमची. मी रेटिंग देईन 10 आउट ऑफ 9 देईन. ओके आणि लाईक महाराष्ट्र पब्लिकला एकच बोलेन जर तुम्ही खरं शिवाजींचं काम बघायचं असेल छोट्याच्या छोट्या गोष्टी त्या लोकांनी कवर केल्या आहे तर डू वॉच दिस मूवी राजा शिवाजी. थँक्यू सो मच. थँक्यू. पण पहिला आहे राजा शिवाजी. इथे येतोस? कशी वाटली मूवी आणि काय म्हणणार फिल्मच्याबद्दल. मूवी एक नंबर आहे. सगळ्यांनी पाहावी आवर्जून. यामध्ये मला आवर्जून बोलावंसं वाटतं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय केला की ज्यांनी स्त्रियांवर हात घातला त्यांचा चौरंग केला गेला असं या भारत सरकारने पण मनावर घेतलं पाहिजे आणि स्त्रियांच्या संरक्षणाची काळजी घेतली पाहिजे. खूप चांगलं बोललं आपण. आणि मूवी कशा वाटली ओव्हरऑल. खूप सुंदर खूप अप्रतिम आहे. पूर्ण पैसा वसूल आहे. म्हणजे खूप छान आहे. खूप आवडलं. आणि रितेश आणि त्यांची वाईफ जेनेलिया त्यांचा जे जोडी होती ते कसे वाटलं. जोडी एक नंबर आहे आणि साजेचं रूप रितेश सरांना मिळालेलं आहे आणि खूप पाहावंसं वाटतं आणि खूप छान आहे. सर्वांना मूवी पाहायला हवा का. हो सगळ्यांनी पाहायला हवा आहे कारण ह्यामध्ये आपण इतिहासातल्या काही गोष्टी ज्या आपल्याला अजूनही माहीत नाही आहेत जसं एक्झाम्पल की शिवाजी महाराजांचे देखील मोठे भाऊ होते आणि ते पण त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कार्यात कार्यरत होते. ह्या काही गोष्टी ज्या आपल्याला सगळ्या माहीत नाही आहेत कारण शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते 2.5 तासामध्ये 3 तासामध्ये साहजिकच बांधून ठेवता येत नाही पण तरी देखील खूप छान प्रयत्न आणि खूप उत्तम आणि सक्सेसफुल प्रयत्न आहे हा. बाबू तुला फिल्म कशी वाटलं काय म्हणणार तुमच्याबद्दल. 1 नंबर. चांगलं वाटली मूवी. हां काय चांगलं वाटत तुला पाहायला. की हिंमत दाखवायची सारखी. दाखवायची आहे. चांगलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.